चला रे बघा का स्वयंपाकाची तयारी चालू केली गावात. आज शेवटचा काला म्हणजे काहीतरी असते वाटतं ते. मग ती आज शेवटची जेवणाची तयारी बघा. आमरस करायला बोलवलं होतं मम्मीला. ते म्हणले घरी व्हिडिओ मध्ये आमरस करताय पण तिथं स्वयंपाकाची खोली तिथं निवळ तर झालंय बघा. इथं आता आपण आज जाऊया. आज बघा सप्त्याचा शेवटचा दिवस आहे म्हणजे काला म्हणजे असतोय बघा. तर बघा हो का आंब्याचा आमरस वगैरे करायची तयारी चालू आहे. इकडं सगळ्यांना पोळा ही करायला घरून करून आणायला सांगितलं होतं बघा. आणि इकडं बाया कांदा कापते ते, तिकडं स्वयंपाक करते ते, इकडं आमरसाची पण तयारी चालू केली आहे. अरे 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 लय घामानं भिजले त्या झाडाखाली ठेवलंय बघा. त्याच्यासाठी तयारी लय भारी केली जेवणाची. आज आमरस चपाती पोळी काही का असं ना. कटाळा आला काय आता? कटाळा आला काय? चला की तिकडे जायचं. उठा त्या गे आपल्यातल्या बाया बसल्या त्या इथं स्वयंपाकाला. लय बाया आहे त्या स्वयंपाकाला. तेच ना. रांजण राहिलं महत्वाचं दाखवायचं. इथं सगळं रांजण. हा जुना पद्धतीचं रांजण. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय हे भगवान कृष्ण परमात्म्याच्या संगतीबद्दल बोलतात की त्या भगवान परमात्म्याची संगत आम्हाला जीवनामध्ये प्राप्त झाली आणि त्या संगतीचा फायदा आम्हाला जीवनामध्ये असा झाला की आमचं संपूर्ण जीवन निश्चिंत अशा प्रकारचं झालं. तुझी संगती झाली आमची निश्चिंती. आमचं जीवन निश्चिंत झालं. एवढंच नाही तुकोबराय म्हणतात की त्या भगवान परमात्म्याच्या संगतीमुळे जी सुख आम्ही आजपर्यंत कधी पाहिली नव्हती, जी सुख आम्ही आजपर्यंत कधी अनुभवली नव्हती, अशा सुखाची प्राप्ती सुद्धा केवळ त्या भगवान परमात्म्याच्या संगतीमुळे आम्हाला प्राप्त झाली. नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. म्हणून तुकोबराय देवाला सांगतात की देवा या सगळ्या गोष्टींची प्राप्ती आम्हाला तुझ्या संगतीमध्ये झालेली आहे. म्हणून तुझी संगत सोडून पुन्हा आम्ही प्रपंचामध्ये संसारामध्ये आमच्या घरी जाणार नाही. का जाणार नाही? तुकोबराय त्याचं उत्तर देतात घरी ताकाचे सरोवर. आणि तुकोबराय पुढे शब्द वापरतात येथे. येथे म्हणजे नक्की कुठे? तर त्या भगवान परमात्म्याच्या संगतीमध्ये मात्र काय आहे तर येथे नवनीताचे पूर. तुकोबराय म्हणतात की देवा तुझ्या संगतीमध्ये हे सुख भोगण्याची सुख अनुभवण्याची संधी आम्हाला जीवनामध्ये प्राप्त झालेली आहे आणि ही संधी आता आम्ही दवडणार नाही. म्हणून तुका म्हणे आता आली नवदू दवडिता विठ्ठल. वास्तविक पाहता हा अभंग म्हणजे झालं. बघितलीस का? गोकुळाष्टमीला ही यायचं. कधीच बघितलं नाही आम्ही असं. गोकुळाष्टमीला आलं का नाही मग माहिती पडते. तेव्हा बेस्ट आहे. मी म्हणते म्हणजे काय लय मोठं हे असतं असं मोठं असतं गोकुळाष्टमी. होय. लय उंच बारकी केली पण ती जाऊन मोठी गोकुळाष्टमीला. होय.
पुराशी गर्दी झाली आहे बघा. शेवटचा काल्याचा कार्यक्रम आहे. थोडासा म्हटलं घ्यावा आपला तेवढाच कीर्तनाचा झाला. थोडी एक आरती होईल का नाही आता. आरती होईल की आता बघू. त्याच्यात बघायचं. चला बघा प्रसादाची काल्याच्या प्रसादाची तयारी चालू आहे बघा. चला अशा पद्धतीनं बघा संपलेला कार्यक्रम संपलेला आहे बघा. सगळेजण एका जेवायला बसले. आता एक आमरस, चपाती आणि पोळी खायला आहे बघा. अशी गर्दी झाली आहे बघा. सगळीकडे बसतात बघा. फुल गर्दी आहे. आम्हाला तर आलंय बाबा आमरस पोळी. अजून भात यायचा. भाती काय आणला इथं होय का. भात आणलाय ना तो. पुरी सप्ता बसल्यापासून आहे त्यावर लेकरं वाढू लागायला हवं. मस्त असं शेवटचं काल्याचं जेवण आहे बघा. अजून यात काय काय बरंच मेनू येणार आहेत. काय मावशी काय पाहिजे तुम्हाला. भरपूर आहे काय आहे असं द्या का आपण घरी बनवूया. चला मस्त असं मोठा आलाय तुम्हाला वर्षात चला छान असं काल्याचं जेवण झालंय. जेवण आणि घरी जाऊया आहे का नाही.